श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ MPT या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अमावस्या आणि पौर्णिमा दोन बहिणींची कथा. अमावस्या आणि पौर्णिमा यांची काय कथा आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. अमावस्या आणि पौर्णिमा दोन बहिणींची कथा. एक राजा होता, त्याला दोन मुली व एक मुलगा होता. एका मुलीचे नाव होते अमावस्या तर दुसऱ्या मुलीचे नाव होते पौर्णिमा. पौर्णिमा खूप धार्मिक वृत्तीची होती. तिला भजन, कीर्तन, पूजापाठ यात खूप रस होता. तसेच ती प्रत्येक कामातही हुशार होती. परंतु जी अमावस्या होती ती कधीही भगवंताचे नाम घेत नसेल, तसेच कधीही मंदिरातही जात नसे. वडिलांच्या प्रत्येक कामात तिचा पाठिंबा राहत असे, परंतु वाईट कार्यासाठी पौर्णिमेचा विरोध राहत असे. आपल्या विरोधात कोणीही बोलत नाही आणि पौर्णिमा आपल्याला विरोध करते या गोष्टीचा राजाला खूप अपमान वाटत असे. म्हणून राजा फक्त अमावस्येचेच लाड करीत असे आणि तिचे सर्व हट्ट पुरवीत असे. पौर्णिमेला अमावस्येचे पूर्वीचे जुने कपडे घालायला द्यायचे. काही दिवसात राजाच्या मुलाचे लग्न झाले. घरात नववधू आली. अमावस्या तिलाही घालून पाडून बोलत असे आणि सारखी दमदाटी करत असे. परंतु पौर्णिमा आपल्या वहिनीला घरकामात मदत करीत असे. देवांच्या गोष्टी, गाणी सांगत असे. वहिनीला घेऊन मंदिरात जात असे. म्हणून पौर्णिमा वहिनीची तसेच भावाचीही लाडकी होती. एकदा राजाला राणीने सांगितले की राजन, आता आपल्या मुली वर योग्य झाल्या आहेत, तेव्हा त्यांच्यासाठी स्थळे शोधावी लागणार आहेत. पौर्णिमेला तिला देवांच्या मंदिरात जाणे, भजन कीर्तन करणे, पूजापाठ करणे फार आवडत होते. तर तिला एखाद्या गरीब घरातच द्या, कारण खूप श्रीमंत लोकांच्या घरी दिले तरीही तिचे भिकारी चाळे काही सोडणार नाही आणि आपलीच बदनामी होईल. त्याशिवाय ती गरिबांच्या घरी बरोबर जमून घेईन. श्रीमंताच्या घरी तिला जमवून घेणे अवघड होईल. म्हणून गरिबाच्या पदरातच तिला टाकून द्या. परंतु आपली अमावस्या कशी मोठ्या घरात शोभून दिसेल. तिचे वागणे, बोलणे, उठणे बसणे सर्व काही उंच आणि रुबाबदार कोणालाही शोभेल असेच आहे. त्याशिवाय तिला घरकाम येत नाही. म्हणून तिला एखाद्या राजाच्या राजकुमाराला द्या, म्हणजे तिथे ती बरोबर जुळून घेईल. राजाने आपल्या पत्नीचे म्हणणे ऐकले आणि मुलींसाठी स्थळ शोधायला निघाला. पौर्णिमेसाठी त्याने एका झोपडीत राहणाऱ्या गरीब व्यक्तीची निवड केली, तर अमावस्येसाठी त्याच गावातील राजाचा मुलगा त्याने निवडला. दोघींच्या लग्नाची बोलणी करून राजा घरी परतला. राणीला त्याने सर्व सांगितले. राणीही खूप खुश झाली. थोड्या दिवसात दोन्ही मुलींचा विवाह एकाच मांडवात थाटामाटात पार पडला. पाठवणीच्या वेळी अमावस्येला तिच्या आईवडिलांनी खूप धनसंपत्ती दिली, परंतु पौर्णिमेला काहीही दिले नाही आणि सांगितले की तू खूप देवदेव करतेस ना, तर पाहू तुझा देव तुला काय काय देतो. इतके दिवस येथे आरामात होतीस, आता सासरी गेली की कळेल. नुसते देवदेव करून काहीही होत नाही, असे म्हणून दोघींची पाठवणी केली. येथे अमावस्या अगदी सुखात, ऐश्वर्यात आणि वैभवात होती. तिच्या हाताखाली 8-10 नोकर होते. फक्त तिने काही इशारा केला की ते काम लगेचच पूर्ण होत असे. परंतु इकडे पौर्णिमेच्या घरात विश्वदारिद्र्य नांदत होते. एक वेळ खाल्ले तर दुसऱ्या वेळी खाण्याची चिंता लागत असे. दिवस रात्र कष्ट करून दोघे पती पत्नी कसे तरी दिवस ढकलत होते. त्यातच 7-8 वर्षे निघून गेली. आता अमावस्येला आणि पौर्णिमेला दोघींनाही 2-2 मुले होती. इतक्या वर्षानंतरही पौर्णिमेच्या परिस्थितीत काही बदल झाला नव्हता. त्यात आईवडीलही गेले. तसाही तिला आईवडिलांचा कोणताही आधार नव्हता. एकदा अमावस्येने तिच्या पतीच्या इच्छेखातर घरात मोठी पूजा ठेवली होती. तिने संपूर्ण गावाला आमंत्रण दिले. तिची सख्खी बहीण गावात असूनही तिने तिला बोलावले नाही. ती गरीब आहे, ती आली तर माझी मान खाली जाईल असे तिला वाटले. परंतु पौर्णिमेला देवाधर्माची फार आवड होती. त्यातल्या त्यात संपूर्ण गाव अमावस्येच्या घरी जाऊ लागले. पौर्णिमा बाहेरच बसलेली होती. तिच्या शेजारच्या स्त्रीने विचारले की तू आज पूजेला येत नाही का? तुझ्या तर सख्ख्या बहिणीकडे पूजा आहे. तू तर प्रत्येक ठिकाणी पूजेसाठी हजर असते, मग इथे तर तुला यावेच लागेल. पौर्णिमेने विचार केला की इतकी मोठी पूजा, तिची तयारी यात बहीण मला बोलवायची विसरली असेल, किंवा तिला वाटले असेल बहीण आहे तर तिला कशाला आमंत्रण द्यायचे, तर आपणही कशाला मानपान घेत बसायचे. तसे देवाचे काम आहे, गेल्याने आपल्याला कमीपणा थोडीच येणार आहे असा विचार करून ती आपल्या पतीला आणि मुलांना घेऊन अमावस्येच्या घरी गेली. अमावस्येने तिला पाहिले, परंतु तिच्याकडे लक्ष दिले नाही. एका नोकराकडून तिला निरोप पाठवला की तुला बोलवले नाही तरी तू
निर्लज्जासारखी आली आहेस. आता आली आहेस तर गुपचूप एका कोपऱ्यात बसून राहा. घरात इकडे तिकडे पाहू नकोस, नाहीतर माझ्या वैभवाला, माझ्या ऐश्वर्याला तुझी नजर लागेल. नोकराने असा निरोप पौर्णिमेला दिला. तिला फार वाईट वाटले, परंतु ती काहीही बोलली नाही. तिने तिच्या नशिबाला दोष दिला. ती भगवंताला म्हणाली, हे देवा, मी तुमची इतकी पूजा केली, आराधना केली, याचे मला हेच फळ का? माझी परिस्थिती कधी सुधारणार नाही का? किती दिवस हे मी भोगतच राहणार? उद्यापन संपले. सर्वांनी प्रसाद खाल्ला. अमावस्येने मुद्दामून पौर्णिमेला प्रसाद दिला नाही. ती तशीच घरी निघाली. तिला खूप वाईट वाटले. तिचा पती व मुले ही प्रसाद न खाता निघाले होते. वाटेत तिला वाटले की आता घरी जाऊन मुले विचारतील की मावशीने काय दिले, तर काय सांगावे, म्हणून तिने आपल्या पतीला व मुलांना सांगितले की मी खूप दिवसापासून माझ्या माहेरी गेले नाही, म्हणून आज माहेरी जाते व उद्या लगेचच परत येते. असे म्हणून अर्ध्या रस्त्यातूनच ती माहेरच्या रस्त्याला लागली. रस्त्याने जाता जाता तिला एक तुळस दिसली. तिथेच एक खूप म्हातारी बाई बसलेली होती. तिने पौर्णिमेला आवाज दिला आणि सांगितले की पोरी, अगं हे तुळशीचे वृंदावन खूप खराब झाले आहे. तुळस ही वाळत आहे. जरा तेवढे वृंदावन स्वच्छ करून तुळशीला पाणी घातले तर खूप चांगले होईल. माझ्याने आता इतकी उठाबस होत नाही, म्हणून तुला सांगते पोरी. पौर्णिमेने लगेचच ते संपूर्ण वृंदावन स्वच्छ केले, धुवून टाकले आणि तुळशीला पाणी घातले. सर्व परिसरही स्वच्छ केला आणि जाण्यास निघाली. तर म्हातारीने विचारले, कुठे निघालीस? तेव्हा ती म्हणाली, मी माहेरी जात आहे, उद्या लगेचच परत येईल. म्हातारीने पौर्णिमेला सांगितले की ज्यावेळी परत जाशील त्यावेळी मला भेटून जा. पौर्णिमा हो म्हणाली आणि पुढे निघाली. तर तिला एक महादेवाचे मंदिर दिसले. तिथे खूप वृद्ध म्हातारा बसलेला होता. त्या म्हाताऱ्याच्या दाढीमिशा वाढलेल्या होत्या, धोतर फाटलेले होते. काठीचा आधार घेऊन तो म्हातारा चालण्याचा प्रयत्न करत होता. तो म्हातारा म्हणाला, हे पोरी, जरा मला हे मंदिर झाडायला मदत करशील का? आणि मला आंघोळ करायची आहे, तर 2 बादल्या पाणी आणून देशील का? कामाची सवय होती. तिने पटकन झाडू हातात घेतला आणि संपूर्ण मंदिर झाडून पुसून लख्ख केले. त्यानंतर विहिरीतून 2 बादल्या पाणी काढून आणले आणि बाबांना छान आंघोळ घातली. मग मंदिरात गेली. देवादिदेव महादेवांनाही स्नान घातले. तेव्हा देवादिदेव महादेवांचे पूजन केले आणि जाण्यास निघाली. तर ते बाबा तिला म्हणाले, पुरी, जेव्हा परत येशील त्यावेळी मला भेटून जा. तिने हो म्हटले आणि पुढे निघाली. तर पुढे तिला एका कालिका देवीचे मंदिर लागले. तिथेही एक स्त्री बसलेली होती. तिने तिला सांगितले की झाडावरील ही फळे तोडण्यासाठी माझी मदत कर. पौर्णिमा तेथे गेली. झाडावरची सर्व फळे तोडली. खाली पडलेला पालापाचोळा झाडून स्वच्छ केला आणि संपूर्ण परिसर स्वच्छ केला आणि जाण्यास निघाली. तर ती स्त्री तिला म्हणाली, तू जेव्हा कधी परत येशील तेव्हा मला भेटून जा. पौर्णिमेने तिलाही हो सांगितले आणि निघाली. पुढे एक नदी आडवी आली. नदीच्या पलीकडे तिचे माहेर होते. आता काय करावे असा विचार करीत असताना तिला तेथे एक म्हातारी दिसली. ती शांतपणे बसलेली होती. ती दुसरी कोणी नव्हती, साक्षात गंगा होती. म्हातारीकडे गेले आणि तिला विचारले, आजी, तुम्ही इथे अशा का बसल्या आहात? तर म्हातारीने सांगितले, मला नदीकडे बघून खूप वाईट वाटत आहे. सर्वजण येतात आणि नदीत घाण टाकतात, नदी अस्वच्छ करतात आणि निघून जातात. नदी कोणीही स्वच्छ करत नाही. पौर्णिमेने सांगितले, इतकेच ना, चला तर मी नदी स्वच्छ करते. तिने नदीच्या आसपासच्या पाणविली सर्व काढून टाकल्या. नदीत टाकलेले कपडे, घाण सर्व काही एका ठिकाणी काढून तिने नदी अगदी स्वच्छ केली. नदी अगदी स्वच्छ दिसू लागली. म्हातारीने पौर्णिमेला विचारले की तू कुठे जात आहेस? पोरीने सांगितले की नदीच्या पलीकडे माझे माहेर आहे. मला तिथे जायचे आहे, परंतु कसे जावे तेच समजत नाही. तोच म्हातारीने एक नाव बोलवली. ती नाव संपूर्ण फुलांनी भरलेली होती. म्हातारीने तिला सांगितले की जाताना मला भेट, मगच जा. तिने हो सांगितले आणि नावेत बसली. माहेरी गेली. नंदेला पाहून वहिनीला फार आनंद झाला. तिने तिचा आदर सत्कार केला. खूप दिवसांनी आवडती नणंद घरी आली म्हणून तिने गोडाधोडाचा स्वयंपाक केला. पौर्णिमेनेही वहिनीला स्वयंपाकात मदत केली. भाच्यासोबत मस्ती केली. त्यांनाही फार आनंद झाला. तिने फळे आणली होती, तीही भाच्यांना दिली. खूप दिवसांनी आत्या घरी आली म्हणून त्यांनी आत्यासोबत मनसोक्त गप्पा मारल्या. बहीण भाऊ ही कितीतरी वेळ बोलत बसले. वहिनी नजरेने हा कौतुक सोहळा पाहत होती. दुसऱ्या दिवशी पौर्णिमा आपल्या घरी जाण्यास निघाली. तर तिच्या बहिणीने तिला भरपूर खाऊ, मिठाई, दागदागिने बरोबर दिले आणि एक लाल रंगाची साडी नेसायला दिली. ती भरल्या मनाने वहिनीला आशीर्वाद देऊन सासरी जाण्यास निघाली. नदीकडे आली तर तेथे ती फुलांची बोट हजरच होती. ती बोटीत बसली आणि नदीच्या पलीकडे निघाली. त्या म्हातारीने तिला एक गाठोडे दिले व सांगितले की
या काही वस्तू माझ्याकडे पडल्या आहेत, आता मी एकटीच आहे, तर याचे काय करावे, म्हणून तूच या वस्तू घेऊन जा, परंतु घरी गेल्यानंतरच गाठोडे उघड, असे म्हणून म्हातारी निघून गेली. पौर्णिमा पुढे निघाली तर तिला कालिका देवीच्या मंदिराकडे ती स्त्री दिसली. तिनेही तिला एक गाठोडे दिले. तिने एक मोठी टोपली घेतली, त्यात तिने गाठोडे ठेवले आणि डोक्यावर घेऊन ती निघाली. पुढे गेली तर देवांचे देव महादेवांच्या मंदिराबाहेर तो म्हातारा बसलेला तिला दिसला. त्यानेही एक मोठे गाठोडे बांधून ठेवले होते. ते गाठोडेही ते तिने टोपलीत ठेवले आणि पुढे निघाली. पुढे गेल्यावर तुळशी पुढे ती म्हातारी दिसली. तिनेही एक गाठोडे तिला दिले. असे 5 गाठोडे घेऊन ती घरी आली. सर्वात आधी तिने माहेरचे गाठोडे उघडले. त्यात मुलांसाठी खाऊ आणि मिठाई होती. ती मुलांना आणि पतीला दिली. दागदागिने आणि नवीन कपडेही होते. आता तिने नदीवर असलेल्या आजीबाईंनी दिलेले गाठोडे उघडले तर त्यात सर्व प्रकारची वस्त्रे होती. सुंदर सुंदर साड्या होत्या, मोती पवळे, रत्ने होती. ती खूप खुश झाली आणि आता तिने दुसरे गाठोडे उघडले जे कालिका देवीने तिला दिले होते. त्यात सर्व सौभाग्याचे अलंकार होते, सुकामेवा होता. आता तिने तिसरे गाठोडे उघडले जे साक्षात देवादिदेव महादेवांनी तिला दिले होते. त्या गाठोड्यात खूप धनसंपत्ती, पैसा अडका तर होताच, त्याशिवाय आनंद, सुख व समाधानही होते. तिने ते गाठोडे उघडताच सर्वांचे हृदय भरून आले. सर्वांच्या चेहऱ्यावर ते सुख आणि समाधान पसरले. आता तिने तुळशी मातेने दिलेले गाठोडे उघडले तर त्यात धान्याच्या राशी होत्या ज्या संपतच नव्हत्या. अशा प्रकारे तिच्या घरात खूप संपत्ती, पैसा अडका, अन्नधान्य आले. त्यांची परिस्थिती सुधारली. त्यांच्या घरातील धन वाढतच चालले होते, ते संपतच नव्हते. तिनेही एकदा विचार केला की भगवंतांनी मला इतके धन दिले, इतके काही दिले, मी इतरांच्या घरी पूजेसाठी तर नेहमी जाते, आपल्याही घरी पूजा करावी. यासाठी तिने खूप मोठ्या प्रमाणावर पूजेचे आयोजन केले. वहिनीला आणि भावालाही बोलावले, तसेच अमावस्येलाही बोलावले. अमावस्या आली आणि हे सर्व वैभव पाहून चकित झाली. पूजेनंतर खूप मोठा प्रसादाचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर सर्वांना एक एक मुठभर रत्ने, मोतीपोळे दिले गेले. अमावस्याला हे पाहून खूपच आश्चर्य वाटले. तिने पौर्णिमेला सांगितले की हे सर्व काय आहे, तू इतके सर्व कोठून आणलेस? आजपर्यंत कोणीही इतकी सर्व दक्षिणा कोणी कोणाला दिली नाही. आज तू प्रसाद भेट म्हणून सर्वांना वाटत आहेस. त्यावेळी तिने सर्व हकीकत बहिणीला सांगितली. अमावस्या प्रसाद न घेता तिथून निघाली. विचार केला की मीही उद्या लगेचच जाऊन अशी सर्व धनसंपत्ती घेऊन येईल. दुसऱ्या दिवशी ती माहेरी जाण्यास निघाली तर रस्त्यात तिला तुळशीजवळ एक म्हातारी दिसली. तिने तिला सांगितले की पोरी, जरासं हे वृंदावन स्वच्छ कर आणि तुळशीला पाणी घाल. तर अमावस्येने तिला सांगितले, ए बाई, मी काही असली कामे करणार नाही. तुला काही वाटते का की आपण कोणाला काय काम सांगत आहोत? माझे कपडे खराब होतील, मला वेळही नाही, चल जा, तूच कर, असं म्हणून ती अमावस्या पुढे निघाली. पुढे तिला देवादिदेव महादेवांच्या मंदिराबाहेर एक वृद्ध म्हातारा दिसला. त्याने तिला मंदिर परिसर झाडायला सांगितले तर तेथेही तिने तसेच उलट उत्तर दिले आणि सांगितले की तुम्हाला बसल्या बसल्या काय काम आहे तेवढे तर करा. आणि तिथून पुढे ती निघाली. कालिका देवीच्या मंदिरातही तसेच झाले आणि नदीकडेही तसेच झाले. आता तिला नदीच्या पलीकडे जायचे होते तर तिने म्हातारीला नाव आणायला सांगितले. म्हातारीने नाव बोलावली परंतु त्यात सर्व काटेकुटे भरलेले होते. त्या बोटीमध्येच एका बाजूला बसली. तिच्या पायाला काटा टोचला. तिचा पाय रक्तबंबाळ झाला. तशीच ती लंगडत लंगडत माहेरी गेली. तिच्या वहिनीने तिला पाहिले तर तिला खूप राग आला. हिचे आईवडील होते तोपर्यंत आपल्यावर खूप रुबाब केला, आता हिचे काही ऐकायचे नाही असे म्हणून तिने तिच्याकडे लक्ष दिले नाही. नणंद आली म्हणून तिने काहीही नवीन केले नाही. घरात रोजचा स्वयंपाक केला, तो अमावस्येने गुपचूप खाल्ला. रात्र कशीबशी काढली आणि दुसऱ्या दिवशी घरी जाण्यास निघाली. भाऊ व भाचेही अमावस्येच्या येण्याने आनंदी नव्हते. तिने वहिनीला सांगितले की मी इतक्या दिवसांनी आली आहे, घरी परत जात आहे, काहीतरी दे ना. पौर्णिमेला कसे दिले होते तर तिने सांगितले, तुम्हाला बोचके उचलता येणार नाही, तुम्ही पुढे जा, मी मागून पाठवून देते. ती खूप आनंदी झाली आणि नदीकडे निघाली. म्हातारीलाही तिने सांगितले, आजी तुम्ही पौर्णिमेला कसं गाठोडे दिलं, आता मलाही द्या. तर म्हातारीने सांगितले, तुला कामाची सवय नाही, तू ते ओझे कसे उचलणार, मी तुझ्या घरी पाठवून देते. असेच कालिका देवीच्या मंदिरात, देवादिदेव महादेवांच्या मंदिरात आणि तुळशीकडेही झाले. ती खूप आनंदाने घरी आली.
तोपर्यंत तिचे नोकर पाच गाठोडे घेऊन घरी आले होते. तिने सर्वात आधी माहेरचे गाठोडे उघडले तर त्यात माती होती. नदीवरचे गाठोडे उघडले तर त्यात काटे, नदीतील घाण आणि कचरा होता. कालिका देवीच्या मंदिरातील गाठोडे उघडले तर त्यात सडलेली फळे आणि काटेकुटे होते. देवादिदेव महादेवांच्या मंदिरातील गाठोडे उघडले तर त्यात साप आणि विंचू होते. तर तुळशी मातेचे गाठोडे उघडले तर त्यात दगड आणि गोटे होते. हे सर्व पाहून तिने कपाळाला हात लावला. तर मित्रांनो, आज आपल्याला कितीही त्रास असेल, काहीही त्रास असेल तरी धर्माचा आणि सत्याचा मार्ग सोडू नका. जे धर्माच्या आणि सत्याच्या मार्गावरून चालतात, देव त्यांची परीक्षा पाहतात, परंतु त्यांना शेवटी त्यांचे गोड फळच मिळते. याउलट जे आपल्या धनसंपत्तीचा, पैशाचा गर्व करतात, इतरांनाही त्रास देतात, शेवटी त्यांच्या नशिबी माती आणि दगडगोटेच असतात. तर मला आशा आहे की अमावस्या आणि पौर्णिमेची ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.